वेलकम टू माई चैनल। हम जा रहे हैं आज चंडिका माता दर्शन करने मेरी फॅमिली के साथ। सो लेट्स गो। हे बघा गाईज, कसला व्ह्यू आहे यार, खूप भारी वाटत होतं. मग नंतर आम्ही गेलो पेट्रोल पंपवरती. हे पेट्रोल पंपचं गार्डन आहे, बाबुळगावमधलं पेट्रोल पंप. सो पेट्रोल भरला आणि निघालो. इथलं म्युझियम आहे हे बाबुळगावचं. सो इथला ब्लॉग पुन्हा केव्हा तरी, बट तुम्ही नक्की विजिट करा, इथे तुम्हाला आवडेल जायला. नंतर मग हे आलं आपलं चंडिका देवी संस्थान. इथून निघालो. मग हे मामा, मी आणि व्हिडिओ आमचे भाऊसाहेब काढत होते, त्यामुळे त्यांना नाही घेता आलं. सो इथनं बघा किती दूरपासून गाड्या उभ्या आहेत. एवढी गर्दी होती, फार गर्दी होती गाईस तिथे. मग त्यानंतर काय, गावची जत्रा, छान खेळणी, खायचं सामान, झुले, खूप भारी वाटलं तिथलं सगळं बघून. मग काय, आरतीचं ताट घेतलं. हे मंदिर, तिथे भंडारा चालू होता गाईज. लोक आरतीला येतील नाही, पण भंडाऱ्यात नक्की येतात. मग काय, हे भैरवनाथचं मंदिर होतं, मग हे पण घेऊन घेतलं व्हिडिओमध्ये. मग गेलो आम्ही दर्शन करायला. आणि हे माता राणी चंडिका माता. मग काय, हनुमानजीचं मंदिर होतं, हनुमानजीच्या मंदिरामध्ये गेलो. हे आमचे भाऊसाहेब. मग घेऊन घेतलं हनुमानजीचं मंदिर. मग नंतर हनुमानजीचं दर्शन घेतलं. मग बसलो आम्ही इथे निवांत. इथला व्ह्यू खूप जास्त सुंदर, वाव, इतकं पीसफुल वाटत होतं गाईस. तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे, खूप छान वाटत होतं. मला तर खूप आवडलं. मग काय, गेलो झुले बघायला. झुला तर हा एकच झुला बघून, ओ माय गॉड, एवढं ऊन तपत होतं आणि लोकांना एवढं उन्हात त्या झुल्यामध्ये बसायचं आहे. काय माज येतं बाबा लोकांची, वेगळीच मज्जा आहे. मग काय, झुला बघून त्या लोकांना बघून ओरडत तसं सोडलं आणि निघालो घरी. हा बघा सनसेटचा व्ह्यू, ओ माय गॉड, किती भारी दिसतोय ना. ही आमची काटेपूर्णाची नदी आणि व्हिडिओ हलत होता. आमचे भाऊसाहेब होते ते काढणारे. हा व्ह्यू बघा किती सुंदर दिसत होता. सो सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.